करायचं असेल तर मी एक टीप देतो, ही आहे की आता आपल्या महाराष्ट्रात एक मोठं फेस्टिवल होणार आहे, एक सण आहे त्याच्यासाठी माणसं खूप वाट बघतो. तर त्याच्यात आता आपण काय बोलू शकतो, आपण तयारीला जाते. तो स्टे कनेक्टेड आणि आपण आता डायरेक्ट भेटू ग्रँड रोडला गेल्यावर. सो तुम्हाला अजून समजलं नसेल तर मी सांगतो. आत्ता आपण जातो आहे ग्रँड रोड राजाच्या आगमनाला. तुम्ही बोला ग्रँड रोडचा राजा का? बिकॉज मला 7 वर्ष झाली मी ग्रँड रोडच्या राजाच्या आगमनाला जाते आणि मला खूप मजा येते तिथे. सो गाईस, आता तुम्ही बघू शकता की आपला बाप्पा कसा दिसते. इन 3, 2, 1, 0. तुझी पूजा केली नाही ती मान्य करून घ्या महाराजा. आपल्या मंडळाचे हितचिंतक संजय शेठ यांनी तुझी मूर्ती दिलेली आहे महाराजा. आमच्या कुटुंबाला सुखी ठेव रे महाराजा. व्यापार धंदे समृद्धी होऊ दे रे महाराजा. त्यांच्या आरोग्यात शांती लाभू दे रे महाराजा. ही मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडायची जिम्मेदारी तुझी आहे रे महाराजा. गणपती बाप्पा या पुढे हे ते कापायचे मी गाडीत बसले, चालून पाय फुलले गेले आणि आपल्या गणपती पुढे आता पोस्टर दिसत असेल पण गणपती पुढे एकर वाटला. आता उतरून परत जायचं मला. आज मी कदाचित ट्रॉली घेतल्या. लेट्स होप की ऊन लवकरात लवकर जाईल. मी पण आता वाजले 3. यावर्षी पाऊस तर ना, मागच्या वर्षी ह्या टाईमला खूप पाऊस होता. चला आता भेटू परत. बघतो गाईस कसं दिसतंय बोला. हा खेतवाडीचा युवराज जातोय.
आपलं थांबलं इथे बिकॉज आता इथे 2 तास तरी गाणी सुरू असणार बँजो. सो गाईज बाप्पाने माझी हाक ऐकली आहे. म्हणजे जे माझं स्वप्न होतं ते पूर्ण केलं आहे. माझं स्वप्न होतं की एकदा तरी बाप्पाची ट्रॉली खेचायची आहे. सो 7 वर्षानंतर ते माझं स्वप्न पूर्ण झाले. तुम्ही बघू शकता की आता माझ्या तोंडावर आनंद किती आहे त्याचा. मित्रांनो, आपण आता फायनली जिथे गणपती बसतो त्या एरियाचा म्हणजे त्या बिल्डिंगच्या एंट्रन्सला गणपती घेऊन आलो आहे. सो आत्ता त्याला आपण ज्या जागी तो असतो त्या जागी आत्ता आपण घेऊन जाऊ त्याला. आता इतके कठीण परिश्रम करून आपण आत्ता आपल्या ग्रँडरोडच्या राजाला ऑलमोस्ट तिथे जागी आणले आणि तोच आत्ता आनंद सेलिब्रेट करायला इथे DJ लावलेला. सो आता तो डान्सचा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा.
सो फायनली गाईस आत्ता आपण जेवायला बसलोय बिकॉज आपला ग्रँडरोडचा राजा त्याच्या जागी विराजमान झालाय. तुम्ही बघू शकता की पावभाजी होती जेवायला.